मान्सून सुरू होताच वसई विरार परिसरातील निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने यापूर्वी 15 जुलैपर्यंत घातलेल्या पर्यटन बंदीच्या कालावधीत वाढ केली आहे. नवीन आदेशानुसार 3 ऑगस्टपर्यंत पर्यटन स्थळावर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पावसाळ्यात अनेक अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून पाण्यामध्ये उतरणे, स्टंटबाजी करणे, उंच ठिकाणाहून उड्या मारणे आणि पाण्याचा अंदाज न घेता प्रवाहात जाणे यांसारखे धोके पत्करत असतात. त्यामुळे बुडण्याच्या आणि पाण्याच्या वेगात अडकण्याच्या घटना घडतात. नुकतीच अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर 4 पर्यटक बुडले होते. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले तर 2 तरुणांचा मृत्यू झाला. तसेच तानसा नदीतही एका 34 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वारंवार सूचना देऊनही पर्यटक नजर चुकून या ठिकाणी जात असल्यानं परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक विरकर आणि परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी बंदीचा कालावधी वाढवला आहे. नवीन आदेशानुसार वसई, नायगाव आणि वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 ऑगस्टपर्यंत तर अर्नाळा, विरार, पेल्हार, मांडवी, बोळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 30 जुलैपर्यंत पर्यटन बंदी लागू असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163(1) आणि 2 नुसार लागू करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या ठिकाणी बंदी आदेशानुसार वसईमधील सुरुची, राणगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राह्मणपाडा हे समुद्रकिनारे तसेच देवकुंडी कामन, चिंचोटी धबधबा आणि राजावळी खदान या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. तर विरारमधील फुलपाडा डॅम, कुंभारपाडा तलाव, तुंगारेश्वर धबधबा, जेट्टी परिसर, तानसा नदी, पेल्हार धरण आणि अर्नाळा, कळंब, नवापूर, राजोडी या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.